Magnetic field. Let us perform some activities to understand this concept. Let us take a bar magnet and some pins. Now, place the pins at a distance from each other such that the magnet and pins do not stick to each other. Let us now slowly move the magnet towards the pins. We observe that the pins get pulled towards the magnet. This activity shows that the magnet attracts pins from afar. सर विडाचा आवाज खूप कमी येतोय. हा एक मिनिट. ओ सर. हा एक मिनिट. आता बघा. A magnet has an effect even at a distance. येतोय का भरपूर? Come, let's perform आता भरपूर येतोय. more activity. Activity. Let us take a small cardboard and place a bar magnet at its center. Now, sprinkle some iron filings on the cardboard around the magnet and tap the cardboard gently. What do we observe? Yes, the iron filings can arrange themselves in a specific pattern around the magnet. हा भाग आपण काल पाहिला होता की एखादा मॅग्नेट जर आपण एका कार्डबोर्डवर ठेवला आणि त्याच्या भोवती आयर्न फायलिंग जर स्प्रेड केल्या तर आयर्न फायलिंग्स जे स्ट्रक्चर तयार होतं एका विशिष्ट लाईनच्या स्वरूपात ते अरेंज व्हायला सुरू होतात, त्यांचं एक पॅटर्न तयार होतो. तर आपण आयर्न फायरिंगचं जे पॅटर्न या ठिकाणी पाहत असतो ते ऍक्च्युअली मॅग्नेटिक फील्ड आहे जे इनव्हिजिबल आहे, जे दिसत नसतं. हे आयर्न फायरिंगमुळे आपल्याला ते दिसतं. येते लक्षात? म्हणजे कोणताही मॅग्नेट जर आपण घेतला तर त्याच्या भोवती अशा पद्धतीचं इनव्हिजिबल एक फील्ड असतं. अशा पद्धतीचे लाईन्स त्याच्या भोवती असतात. तर त्या लाईन्सला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं त्याला नाव दिलेलं आहे. आपण ते काल पाहिलेलं आहे. Maximum iron filings stick to the ends of the magnet. एंड्स ऑफ द मॅग्नेटला जास्तीत जास्त आयर्न फायरिंग चिटकतात हे आपल्याला माहित आहे. कारण पॉवर जी काय आहे त्याची सगळी ती कॉन्सन्ट्रेट झाली ऍट द एंड ऑफ द मॅग्नेट. ठीक आहे. मॅग्नेटिझम जे सर्वात जास्त आहे, हायर लेवलला आहे, ते कुठे आहे तर एंड ऑफ द त्या मॅग्नेट जवळ, म्हणजे ऍट द पोल्स आहे. लक्षात ठेवा. From these two activities, we come to know that there is space around a magnet in which the magnetic force is exerted. The British researcher Michael Faraday named these lines going from one end of the bar magnet to the other end of the magnet as magnetic lines of force. The region around a magnet where the magnetic force acts on an object is called a magnetic field. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे नाव मायकल फॅराडेने दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्या स्टडीतनं ते आलं आणि त्याला ते नावं दिली. आणि मॅग्नेटिक फील्ड जे त्याच्या भोवती तयार होतं, त्याच्या भोवती त्याच्या ठराविक अंतरावर तयार होतं, म्हणून त्याने मॅग्नेटिक फील्ड असं नाव दिलं. फील्ड म्हणजे क्षेत्र. मॅग्नेटच्या भोवती जेवढ्या क्षेत्रापर्यंत म्हणजे जेवढ्या रिजन मध्ये मॅग्नेटिझम आहे, म्हणजे मॅग्नेटचा इफेक्ट आहे, तर त्याला त्या इफेक्टला आपण काय म्हणलंय, मॅग्नेटिक फोर्स असं म्हटलेलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तो त्या एखाद्या वस्तूवर असेल किंवा त्या मॅग्नेटच्या भोवती असेल तर त्या क्षेत्राला, त्या फील्डला मॅग्नेटिक फील्ड असं नाव दिलेलं आहे. द रिजन अराउंड अ मॅग्नेट वेअर द मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट्स ऑन अन ऑब्जेक्ट. त्या वस्तूवर जेव्हा मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो, तो ऍक्ट जिथपर्यंत होतो तिथपर्यंतच्या सर्व रिजनला मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलेलं आहे. The magnetic field around a magnet can be shown by means of magnetic lines of force. The intensity of the magnetic field at a place can be gauged by the number of lines of force that pass through a unit area at that place perpendicular to that area. आता हा जो प्रकार आहे की मॅग्नेटची इंटेन्सिटी किती आहे, मॅग्नेटची इंटेन्सिटी म्हणजे त्याची क्षमता किती आहे. ठीक आहे. तर हे कशावरून ठरतं तर त्या मॅग्नेटिक फील्डची क्षमता असते ती. ठीक आहे. क्षमता कोणाची? मॅग्नेटिक फील्डची. ही क्षमता कशावरून ठरते तर किती लाईन्स कंटिन्युअसली त्या नॉर्थ आणि साऊथ पोलच्या दरम्यान आहेत, किती लाईन्स आणि किती एरियामध्ये त्या आहेत.
बघा मी काय सांगतो, किती लाईन्स आहेत, नंबर ऑफ लाईन्स पासेस थ्रू द युनिट एरिया, त्या जवळच्या किती भागापर्यंत या कंटिन्यू लाईन्स आहेत, तेवढा भाग, तेवढा रिजन, तेवढा एरिया आणि ते लाईन्स याच्यावर डिपेंड आहे की त्याची किती इंटेन्सिटी आहे. ठीक आहे, पहा. Michael Faraday imagined that there might be invisible lines of force going from one pole of a magnet to the other. त्याने इमॅजिन केलं होतं की अंदाजे सांगितलं, कारण त्याला जे दिसलं आहे ते त्याला सिद्ध करता येत नव्हतं की प्रत्यक्षात तिथं आहेतच, कारण ते इनव्हिजिबल आहेत. केवळ मॅग्नेटिक फील्ड त्या आयर्न फायलिंग्स मुळे त्या ठराविक लाईन्स मध्ये दिसत आहे असं त्याच्या लक्षात आलं. मग त्याला ते इमॅजिनच म्हणून सांगता आलं. ठीक आहे, हे इनव्हिजिबल लाईन्स आहेत असं मी इमॅजिन करतो आहे. ठीक आहे, आणि ते काय आहेत, ते लाईन्स ऑफ फोर्स आहेत. ठीक आहे, आणि कुठून कुठे जातात तर हे अंदाजाने त्याने सांगितले की एका पोल पासून दुसऱ्या पोल पर्यंत चालत, पण नेमका कोणता, नॉर्थ टू साऊथ का साऊथ टू नॉर्थ, का दोन्ही मधनं बाहेर येतात का दोन्ही मध्ये आत चाललेत, हे त्याला एक्सप्लेन करता आलं नाही. पण किमान त्याने ह्या गोष्टी प्रिपेअर करून सांगितल्या की तिथे काही लाईन्स ऑफ फोर्स आहेत, त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, ते ठराविक एरियामध्ये असतात हे त्यानं सांगितलं. आणि त्या दोन पोलच्या दरम्यान असतात, इन बिटवीन ऑफ टू पोल्स द लाईन्स ऑफ फोर्स आर प्रेझेंट, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रेझेंट इन बिटवीन द टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट, हे त्यानं इमॅजिन करून सांगितलेलं आहे. दीज आर इनव्हिजिबल आहेत, हे लक्षात ठेवा. And that magnetic attraction or repulsion might be taking place through the medium of these lines of force. आणि त्या लाईन्स If ऑफ फोर्स Faraday's idea is आहे, त्या लाईन्स ऑफ फोर्स मुळे त्या ठिकाणी अट्रॅक्शन आणि रिपल्शन घडून येतं आहे, हे पण त्याने सांगितले, लक्षात ठेवा. accepted, the intensity of the magnetic field can be obtained from the number of lines of force. आपण आता शिकलो की एखाद्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी ही कशावरून ओळखली जाते, तर त्याच्यात किती नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स आहेत, किती नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स आहेत आणि किती एरिया पर्यंत त्या पसरलेल्या आहेत. ठीक आहे, आता इथं 4 लाईन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे या एरिया पर्यंतच जे सर्कल करून दाखवले या एरिया पर्यंतच त्याचा लाईन ऑफ फोर्स आहे आणि त्याच्यावरून त्याची इंटेन्सिटी ठरते आहे. ठीक आहे, As explained earlier, the intensity of a magnetic field is low where the lines of force are sparse, and the intensity is high where the lines of force are concentrated. स्पेअर्स म्हणजे विरळ. तर जर यामध्ये खूप जागा असेल या लाईन्स ऑफ फोर्स मध्ये, ठीक आहे, त्यांच्यातलं अंतर एकमेकांमधलं खूप जास्त असेल, तर लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड हा कसा आहे, वीक आहे, लो आहे. आणि जर त्या लाईन्स ऑफ फोर्स मधलं जे डिस्टन्स आहे ते कमी असेल, कॉन्सन्ट्रेटेड जर ते असतील, जवळजवळ असतील, तर मात्र तिथं मॅग्नेटिक फील्ड काय आहे, अत्यंत जास्त आहे. आता इथं नॉर्थ आणि साऊथ हे जे पोल्स आहेत, या पोल्सवर बघा लाईन्स ऑफ फोर्स मधलं अंतर खूप खूप कमी आहे. आणि तुम्ही जर नॉर्थ आणि साऊथ पोलच्या दरम्यान जर बघितलं वर आणि खाली, तर इथं लाईन्स ऑफ फोर्स मधलं अंतर हे जास्त आहे. म्हणजे जे काही मॅग्नेटिझम आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे ते सर्वात जास्त कुठे असणार आहे, तर ऍट द पोल ऑफ द मॅग्नेट, आणि कमी कुठे असणार आहे, तर इन बिटवीन ऑफ मॅग्नेट. असं का, तर त्याचं कारण हे लाईन्स ऑफ फोर्स आहेत, कारण त्यांच्यात डिस्टन्स आहे. As the distance increases between the lines of force, then the magnetic field will be decreases, becomes low. Okay, and when the distance between these lines is decreases and the lines are very very close, very very concentrated to each other, then the magnetic force will be high. Sorry, magnetic field will be high. Okay, intensity of magnetic field high. Let us now learn the properties of magnetic lines of force. आता याच्या प्रॉपर्टीज आपण अभ्यास करणार आहोत, पुढचा भाग आहे. ठीक आहे, याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज. Properties of magnetic lines of force. While proposing the concept of lines of force, Michael Faraday argued that if all observed effects are to be explained satisfactorily, then the lines of force must have certain properties. They are: 1. Magnetic lines of force are imaginary connecting lines, and Faraday introduced the concept of lines of force in order to explain magnetic attraction and repulsion. पहिला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ 2. फोर्सचा उपयोग झाला कुठे आणि कसा,
तर सगळ्यात आधी मायकल फॅराडेने सांगितलं की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इमॅजिनरी. त्या हे अंदाजाने घेतलेल्या किंवा ज्याचा आपण अंदाज केवळ बांधलेला आहे किंवा गृहीत धरलेलं आहे त्यांना आपण की ते आहेत म्हणून. ठीक आहे. आणि त्या कनेक्टिंग लाईन्स आहेत, म्हणजे नॉर्थ टू साऊथ पोलला काय करतात ते कनेक्ट करतात आणि त्यांच्यामुळेच मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मग त्याच्यात इंटेन्सिटी तयार होते कमी जास्त. तर हे सगळं इमॅजिनरी आहे असं त्याने सांगितलेलं आहे. ठीक आहे. आपण हे दाखवू शकत नाही त्यामुळे आपण त्याला इमॅजिन करतोय, पण प्रूव्ह करू शकतोय का तर जर आपण लोखंडाचा किस टाकला त्याच्या भोवती तर तशा पद्धतीचं स्ट्रक्चर पॅटर्न त्या ठिकाणी तयार होते. ठीक आहे. आणि याचा उपयोग चांगला कशासाठी होईल? दिस इमॅजिनरी लाईन्स आर युज्ड टू प्रूव्ह द कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक अट्रॅक्शन अँड रिपल्शन. जे काही मॅग्नेटिक अट्रॅक्शन होत आहे आणि रिपल्शन होते हे दाखवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो, हे त्याला ज्या लक्षात आलं आणि म्हणून त्यानं या ठिकाणी त्याचा उपयोग केला आणि ती प्रॉपर्टी बनली त्याची. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मुळे आपण एक्सप्लेन करू शकतो मॅग्नेटिक अट्रॅक्शन आणि रिपल्शन. ओके. आणि हीच त्याची प्रॉपर्टी आहे. Magnetic lines of force always run from the North Pole to the South Pole. ही त्याची दुसरी प्रॉपर्टी आहे की जे काही लाईन्स ऑफ फोर्स आहेत ते नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जातात. हे नंतर त्याच्या लक्षात आलेलं ही गोष्ट. कारण आणखी एक चुंबक जर आणला आपण तर त्या ठिकाणी रिपल्शन का होतं तर ते वन साइडनच 100% जात असणार आहे दोन्ही. आणि जेव्हा दोन फोर्स एकमेकांच्या समोर येतात तेव्हा काय होतात, एक तर ते एकमेकांना दूर ढकलतात किंवा एकमेकांना ओढून घेतात. लक्षात ठेवा. जसं पार्ले हॅपी बिस्किट चालू आहे. पार्ले हॅपी बिस्किट धाकपाडे श्रुती धाकपाडे माईक म्यूट करा. श्रुती धाकपाडे. हा ठीक आहे. तर लक्षात ठेवा ह्या प्रॉपर्टीज आहेत की कोणत्याही मॅग्नेट मध्ये जे काही लाईन्स ऑफ फोर्स असतात त्यांची एक डायरेक्शन ठरलेली आहे. ठीक आहे. जसं इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन असते, तुम्ही पुढच्या वर्षी 8वीला शिकाल ते, तसंच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची पण एक डायरेक्शन असते. फोर्सला एक डायरेक्शन असतं लक्षात ठेवा. ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातात किंवा आपण अप्लाय करतो तेव्हा ठराविक डायरेक्शन मध्ये अप्लाय करतो. तसंच मॅग्नेटिक फोर्स पण एका ठराविक दिशेने अप्लाय होत असतो. इथे नॉर्थ पोल मधनं या लाईन्स ऑफ फोर्स निघतात असं दाखवलेलं आहे आणि त्याचा अॅरो जो दाखवलेला आहे तो साऊथ पोलकडे चाललेला आहे असं दाखवलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी ऑल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज रन फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल असतात. The South Pole may be of the same magnet or a different one. समजा या ठिकाणी आपण दुसरा मॅग्नेट आणला, त्याचा साऊथ पोल यांच्या समोर आणला तर काय होईल, तर हे जे नॉर्थ पोल मधनं जे काही निघतं आहेत लाईन्स ऑफ फोर्स ते दुसऱ्या साऊथ पोल मध्ये अट्रॅक्ट होऊन जातात. साऊथ पोल ओढून घेत असतो. लक्षात ठेवा. म्हणजे एका बाजूला साऊथ पोल काय करतोय, लाईन्स ऑफ फोर्स ओढून घेतोय आणि नॉर्थ पोल काय करतो, लाईन्स ऑफ फोर्स सोडून देतोय. त्यामुळे काय होतं, नॉर्थ आणि साऊथ मध्ये अट्रॅक्शन होतं. ठीक आहे. आणि समजा नॉर्थ समोरासमोर आणले तर नॉर्थ पण सोडतोय एका मॅग्नेटचा आणि दुसऱ्या मॅग्नेटचा नॉर्थ पण सोडतोय. दोघंही सोडणारेच आहेत, घेणार कोण आहेत, कोणच नाही. त्यामुळे तिथे रिपल्शन होतं. म्हणजे ही कन्सेप्ट त्याने या पद्धतीने या स्ट्रक्चरच्या माध्यमातून या पॅटर्नच्या माध्यमातून प्रूव्ह केली त्यावेळेस. समजतंय तुम्हाला मी काय सांगतोय ते? म्हणजे नॉर्थ काय करतोय, लाईन्स ऑफ फोर्स बाहेर एक्झिक्यूट करतोय, सोडून देतोय आणि साऊथ काय करतोय, तो आपल्याकडे ओढून घेतोय. येते लक्षात? हा. साऊथ आल्यानंतर काय होतं, तर दोन्ही साऊथ एकमेकाला काय करतायत, ओढून घेत, रिपल्शन होतं दोन्ही साऊथ मध्ये. पण काय होतं तिथं, जे लाईन्स ऑफ फोर्स आहेत दोघी ओढणारेच आहेत लाईन्स ऑफ फोर्सला. लक्षात ठेवा. त्यामुळं नेमकं कोणाचे कोणाकडे जाणार असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तिथेही रिपल्शनच होतं. आलं का लक्षात? तिथेही रिपल्शनच होतं, हे लक्षात ठेवा. 3. Magnetic lines of force are in a state of tension like a stretched string. हे कसे असू शकतील, हे इमॅजिनरीज आहे. त्याचं म्हणणं काय, जसं आपण एक स्प्रिंग जर ताणली आणि ताणल्यानंतर त्याला जी अवस्था असते, सोडून दिल्यानंतर परत ती मूळ जागी जाणारीच असते, हो की नाही? तर त्या स्प्रिंग मध्ये जे टेन्शन असतं ताणल्यानंतर त्या टेन्शन प्रमाणे या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये टेन्शन असतं कारण त्यांच्यातला जो फोर्स असतो तो एकमेकांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. हा, कोण आहे लिहिते फळ्यावर? काय नाही. ओके. हा. 4. Magnetic lines of force repel each other. 5. Magnetic lines of force do not intersect each other. हा, ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या.
मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय करत असतात, एकमेकांना रिपेल करत असतात. मूळ रिपल्शन प्रॉपर्टी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मध्ये आहे. ह्या सगळ्या लाईन्स ऑफ फोर्स एकमेकांना दूर ढकलत असतात. ठीक आहे. फक्त पोल्स जे आहेत त्यातला साऊथ पोल हा आपल्यामध्ये सामावून घेत असतो सगळ्या लाईन्स ऑफ फोर्सला आणि नॉर्थ पोल एक्झिक्यूट करत असतो, बाहेर सोडत असतो. तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. रिपल्शन होण्याची जी काही क्रिया आहे ती लाईन्स ऑफ फोर्स मध्ये आहे. प्रत्येक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकांपासून ठराविक अंतरावर चालत असतो. येते लक्षात? हा, तो नॉर्थ पोल खूप जवळजवळ असतो, लाईन्स ऑफ फोर्स मधलं डिस्टन्स खूप कमी असतं आणि जसं बाहेर पडतात तसं त्यांच्यातलं अंतर वाढत जातं. आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ते एकमेकांना क्रॉस करत नाहीत. त्यांना जी लाईन्स असतात स्वतःची त्या लाईन्सवरच ते पुढे मागे पुढे पुढे जात असतात. ठीक आहे. ते एकमेकांना क्रॉस करून पुढे जात नाहीत. त्यामुळे ठराविक ऑर्बिट मध्ये म्हणा चालेल ते मूव्ह होत असतात. 6. The number of the magnetic lines of force at a particular point determines the strength of the magnetic field there. हे तुम्हाला सांगितलं की स्ट्रेंथ म्हणजे इंटेन्सिटी जी आहे मॅग्नेटिक फील्डची ती कशावर अवलंबून आहे, तर किती नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत आणि ते कोणत्या किती एरियामध्ये आहेत. ठीक आहे. तर या गोष्टीनुसार आपण बघितलं तर एक ठराविक पॉइंट येतो की त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की हा इथे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जास्त आहे आणि या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे पाहिल्यानंतर आपण सांगू शकतो त्या ठराविक एरियानुसार की इथे नंबर ऑफ लाईन नुसार इथे मॅग्नेटिक फोर्स जास्त कमी आहे. म्हणजे हे प्रॉपर्टीज आहे सगळ्या की केवळ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पाहिल्यानंतर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी सांगू शकतोय. ठीक आहे. बघूयात आता याच्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा आणखी आपण अभ्यास करूयात. कशाचा अभ्यास करायचा आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज बघितल्या ना, त्याचा आणखी डिटेल अभ्यास करू आपण. From the figure, we can see how the properties put forward by Faraday help. हे बघा, हे प्रॉपर्टी त्याने या ठिकाणी दाखवली बघा. दोन फिगर्स आहेत. पहिल्या फिगर मध्ये आणि दुसऱ्या फिगर मध्ये दोन्हीमध्ये दोन दोन मॅग्नेट्स ठेवलेले आहेत. पहिल्या फिगर मध्ये नॉर्थ पोल काय केलेला आहे, समोरासमोर आणलेले आहेत. म्हणजे लाईक पोल्स समोरासमोर आणलेत. दुसऱ्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ असे अनलाईक पोल समोरासमोर आणलेले आहेत. तर त्यांच्यामधले जे काही लाईन्स ऑफ फोर्स आहेत ते कसे दिसतात त्यावेळेस आणि त्याच्यानुसार त्यांच्यात अट्रॅक्शन होतं का रिपल्शन होतं, आणि रिपल्शन होत असेल तर रिपल्शन का होतं आणि अट्रॅक्शन होत असेल तर अट्रॅक्शन का होतं, हे या ठिकाणी दिसून येते पहा. आता नॉर्थ दोन्ही काय करतात, एक्झिक्यूट करतात, लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतं. त्यामुळे काय होतं, ते एकमेकांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात, तिथे रिपल्शन होतं. लक्षात ठेवा. येते लक्षात? हा. तर त्याच प्रकारे इथे बघा दुसऱ्या आकृतीमध्ये एन आणि एस, नॉर्थ आणि साऊथ असे दोन वेगवेगळे पोल्स समोर आल्यावर काय होतं, नॉर्थ पोल एक्झिक्यूट करतोय, साऊथ पोल काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. त्यामुळे काय होतं, यांच्यात पूर्णपणे अट्रॅक्शन घडून येतं. म्हणजे या लाईन्स ऑफ फोर्स मुळे हे जास्त चांगल्या पद्धतीने अट्रॅक्शन रिपल्शन त्यांना एक्सप्लेन करता आलं. ठीक आहे, पुढे पहा. To explain the repulsion between like poles and attraction between opposite poles. Opposite किंवा unlike poles. According to the third property, the lines of force joining the north and south poles of a magnet being in a stretched state like a string pull the two opposite poles towards each other. By the fourth property, they give rise to repulsion between like poles. After understanding about properties of magnetic lines of force, let us now proceed further. Penetrating ability of the magnetic field. Let us perform some activities. Let us spread some pins on a table. Now, hold a cardboard at a small distance above these pins. Let us now place a bar magnet on the cardboard. हा प्रयोग तुम्ही करू शकता. खूप सोपा आहे. तुम्हाला काही खिळे लागतील किंवा टाचण्या लागतील. एक कार्डबोर्ड नसला ते आपला रायटिंग पॅड तुम्ही घेऊ शकता आणि वर एक मॅग्नेट. या पद्धतीने तुम्ही प्रयोग करून पहा. काय होतंय तर काही नेल्स किंवा काही जे काही पिन्स आहेत ते या कार्डबोर्डच्या खाली जिथे आपण वरच्या बाजूला चुंबक लावलेला असतो तिथे येऊन चिटकतात. ठीक आहे. हा पहा. We observe that the pins get stuck to the bottom of the cardboard. समजा तुम्ही याच्यामध्ये कार्डबोर्डची संख्या वाढवली, समजा 2, 3, 4 तुम्ही जर रायटिंग पॅड या ठिकाणी लावले आणि मग त्याच्यावर जर आपण मॅग्नेट धरला आणि त्या पिनवर फिरलो तर काय होतं. Let us now move the magnet slowly over the cardboard.
As we move the magnet, the pins stuck to the cardboard also move. If we increase the layers of cardboard, we observe that less number of pins get stuck to the cardboard. आता इथे काय झालेलं आहे, अडथळा जास्त झाला मॅग्नेटिक फील्डला, लक्षात ठेवा. त्यामुळे इंटेन्सिटी कमी झाली त्याची, पण तरी देखील त्याचं मॅग्नेटिझम काही प्रमाणात खाली पोहोचतं आणि काही नेसला ते अट्रॅक्ट करून घेतं. Do you know why does this happen? Well, it happens because the distance between the magnet and pins increases. कार्डबोर्डची संख्या जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यातलं अंतर वाढलेलं असं त्या सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि अंतर वाढल्यामुळं त्याचं जे काही एरिया आहे मॅग्नेटिक फील्डचा तो लिमिटेड असतो. त्या लिमिटेड एरियापर्यंतच ते काम करतं, त्याच्या पुढे ते काम करत नाही असं दिसतं आपल्याला. Thus, the intensity of magnetic field decreases. तुम्हाला आधी सांगितलं की त्याची इंटेन्सिटी कमी होते. अशा पद्धतीने जास्त कार्डबोर्ड लावल्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी होते आणि त्यामुळे त्याचा जो काही एरिया आहे तो कमी होतो. ठीक आहे. हा, डिस्टन्स वाढल्यामुळे. Come, let us now perform another interesting activity. Activity: let us fill water in a glass. You can use a plastic bottle instead of glass. तुम्ही ग्लास वापरा किंवा प्लास्टिकची बॉटल वापरा, त्यात पाणी भरा आणि त्यात काही पिना टाका किंवा खीळ टाका. Now drop a few pins in the water. The pins sink at the bottom. Let us take a bar magnet near the glass. सर कसले पिन टाकायच्या? कुठल्याही पिन, लोखंडाच्या कुठल्याही वस्तू तुम्ही टाकू शकता. ठीक. हे यू पिन्स आहेत. What do we observe? We observe that as the magnet moves nearer to the glass, the pins move towards the magnet. When the magnet is brought very close to the glass, the pins stick to the surface of the glass. Now, if we move the magnet through a small distance vertically, the pins stuck to the surface of glass move along with the magnet. काय दिसलं तुम्हाला? इथं पण मॅग्नेटला पिन्स स्टक करतात आणि त्यांची मुवमेंट होते. पाण्यामध्ये पण त्यांची मुवमेंट होते. ठीक आहे. ग्लासच्या आरपार मॅग्नेटिझम पोहोचतं, जसं कार्डबोर्डच्या बाहेर पण पलीकडे पण मॅग्नेटिझम पोहोचलं होतं. ठीक आहे. From these two activities, we understand that a magnetic field can pass through a cardboard, a glass or water. म्हणजे मॅग्नेटिझम या पदार्थांच्या पलीकडे, या वस्तूंच्या पलीकडे पण जाऊ शकतं, पण एक स्पेसिफिक डिस्टन्स पर्यंत, त्याच्या खूप पलीकडे जाऊ शकणार नाही. ठीक आहे. Come, let us perform one more activity. आपल्याकडे आता फार कमी वेळ आहे, 2.5-3 मिनिटाचा वेळ आहे. Activity: let us take water in a trough. Let us take a plastic lid and place a bar magnet in it. Now, let us float the lid of the surface of the water. Let us now take one magnetized needle and stick it firmly to a small piece of thick cardboard using a sticking tape. सेलो टेपने आपण त्याला चिटकवू. Now, place the magnetized needle stuck to the cardboard in the water near the magnet. What do we observe? Yes, the needle being magnetized settles in the north-south direction. If we place the needle at different places around the magnet, we notice that the direction in which the bar magnet and magnetized needle settles is the same. After understanding about magnet, magnetic field, and magnetic lines of force, let us answer a few questions. आता काही क्वेश्चन्स ते विचारणार आहेत आपल्याला, पण आपल्याला वेळ फार कमी आहे आणि आणखी साधारणपणे 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि वेळ आपल्याकडे 2च मिनिट आहे, त्यामुळे क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन आपण इथे नाही घेऊ शकत. ते क्वेश्चन्स तुमच्या पुस्तकात आहेत, ते तुम्ही त्या ठिकाणी पहा आणि त्याचे आन्सर त्याच्यावरून सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे.